सोशल मीडियाच्या जमान्यात विद्यार्थी अनेकदा चुकीच्या दिशेने भरकटतात। त्यामुळे शालेय जीवनापासून त्यांना स्पर्धा परीक्षेची दिशा देणं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केलं। गौरवाडमध्ये मुस्लिम युथ फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। शिरोळ तालुक्यातील गौरवाड इथल्या मुस्लिम युथ फाउंडेशनच्या वतीने उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रश्न मंजुषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यामध्ये शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 16 उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। केबीसीच्या धर्तीवर ही प्रश्न मंजुषा घेण्यात आली। त्याचे उद्घाटन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, नूतन IPS अधिकारी बिरदेव डोणे यांच्या हस्ते झालं। मुस्लिम समाजाच्या वतीने बिरदेव डोणे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी मुस्लिम युथ फाउंडेशनच्या वतीने घेतलेल्या प्रश्न मंजुषा कार्यक्रमाचं कौतुक केलं। सोशल मीडियाच्या जमान्यात विद्यार्थी भरकटत आहे, त्यांना शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेची दिशा देणं आवश्यक असल्याचं गुप्ता यांनी सांगितलं। तर जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकूनही UPSC सारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत यश मिळवता येतं। मातृभाषेतून शिक्षण घेणं ही कमजोरी नसून ताकद असल्याचं IPS बिरदेव डोणे यांनी सांगितलं। मुफ्ती सादिक पटेल यांनी प्रेषित महम्मद पैगंबर यांच्या जीवन तत्वांचा उल्लेख करत शिक्षण हे इस्लामचे मूळ आहे असं सांगितलं। कार्यक्रमाला सिद्धप्पा डोणे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, मौलाना इर्शाद, हाफिज सय्यद, सुफियान पठाण, मुनीर शेख यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान कार्यक्रमाच्या शेवटी बौद्ध बांधवांकडून विद्यार्थ्यांना फळं वाटप करण्यात आली।